नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे माझी आई. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे माझी आई. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. दाटता कंठ माझा, दाटता कंठ माझा, गहिवरले शब्द लेखणीचे, गहिवरले शब्द लेखणीचे, ऋण तुझे अनेक, ऋण तुझे अनेक, आई शब्दातच सामावले जग सारे, आई शब्दातच सामावले जग सारे. दाटता कंठ माझा, गहिवरले शब्द लेखणीचे, ऋण तुझे अनेक, आई शब्दातच सामावले जग सारे, आई शब्दातच सामावले जग सारे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी आई. आई हे एक असं नातं आहे जे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. ती फक्त एक आई नाही, तर माझी पहिली गुरु, सखी, मार्गदर्शक आणि सर्वात मोठी प्रेरणा आहे. आईचे प्रेम निस्वार्थ, शुद्ध आणि अमर असते. तिच्या मायेच्या सावलीतच आपलं बालपण घडतं आणि तिच्याच हातात आपलं भविष्य आकार घेतं. माझी आई अतिशय प्रेमळ, शांत, समजूतदार आणि कष्टाळू आहे. ती पहाटे लवकर उठते आणि घरातील सर्व कामे अगदी नियमबद्ध पद्धतीने करते. सकाळी नाश्ता तयार करणे, आमच्या शाळेची तयारी, बाबांचे डब्बे, घरातील आवराआवर, हे सर्व ती अगदी मनापासून करते. तिच्या चेहऱ्यावर कधी थकवा दिसत नाही, कारण ती तिचं प्रत्येक काम प्रेमाने करते. आई केवळ घर सांभाळणारी स्त्री नाही, तर ती आमच्या शिक्षणातही विशेष लक्ष देते. मी अभ्यास करत असताना जर काही समजलं नाही तर ती संयमाने समजावते. ती नेहमी म्हणते, शिकणं म्हणजे केवळ पुस्तक वाचणं नाही, तर
जीवन समजून घेणं देखील आहे. आईनेच मला जीवनाच्या खऱ्या मूल्यांची ओळख करून दिली. प्रामाणिकपणा, कष्ट, संयम आणि सद्वर्तन. आईचं माझ्यावरचं प्रेम इतकं गाढ आहे की मी आजारी पडलो की ती रात्री रात्र झोप न घेता माझी काळजी घेते. औषध वेळेवर देणं, हलकं फुलकं अन्न तयार करणं, कपाळावर हात ठेवून माझा ताप पाहणं, या सर्व गोष्टी ती अतिशय काळजीपूर्वक करते. तिच्या त्या प्रेमळ स्पर्शात औषधापेक्षा अधिक गुण असतो. माझी आई फार मोठ्या अपेक्षा करत नाही. तिला फक्त एवढंच वाटतं की तिची मुलं चांगली माणसं बनावीत, शिक्षणात यश मिळवावं आणि नेहमी सत्य व नीतीने जीवन जगावं. तिच्या डोळ्यात मी जेव्हा यशाचं समाधान पाहतो तेव्हा वाटतं की खऱ्या अर्थानं काहीतरी मोठं मिळवलंय. आई या शब्दातच एक विश्व सामावलेलं आहे. तिचं प्रत्येक काम, प्रत्येक विचार आणि तिचं प्रेम हे माझं जीवन समृद्ध करतं. मी जरी मोठा झालो तरी तिच्या मायेची ऊब नेहमी लागेल. अशी आई मिळणं हे माझं भाग्य आहे. आईच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण तिचं नाव उज्ज्वल करणं, तिला अभिमान वाटेल असं काहीतरी करणं हेच तिच्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट असेल. माणसे बदलतात, नाती बदलतात. माणसे बदलतात, नाती बदलतात. लोक बदलतात, मात्र आई बदलत नाही. लोक बदलतात, मात्र आई बदलत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जशीच्या तशी असते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जशीच्या तशी असते. माणसे बदलतात, नाती बदलतात, लोक बदलतात, मात्र आई बदलत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जशीच्या तशी असते. धन्यवाद. चला तर मुलांनो,
तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। थँक यू। भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये।